तर गाईज बघा, सकाळ सकाळचं तुम्हाला सगळ्याला देवाचं दर्शन घडवते आमच्या देवाऱ्यातल्या. तर पूजा पाठ हे बघा सगळं झालेलं आहे. आणि दीदीनं पण आज छान रांगोळी काढल्या. तसं तर अनन्यात पण सणाचं वेगवेगळी रांगोळी काढत असते, पण आज दीदीकडे पूजा होती तर दीदीनं बघा कशी मांडल्या, छान एकदम मस्त मांडल्या. आणि रांगोळीची डिझाईन पण एकदम छान काढली आहे बघा. म्हणजे आम्हाला कसं आहे, ज्या त्या वेळेला परफेक्ट पोरींना जमतं आणि ते करतात. पण कधी कधी कसं होतंय, काहीतरी कामात राहून जात आहे, काहीतरी होतंय, पण ज्या त्या वेळेला करायचं असलं ना तर ते बरोबर करतात. हे बघा मी छान काढल्या. तर श्री स्वामी समर्थ, सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना आशीर्वाद आणि देवाचा सगळ्याला आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर चला आता जाते. आता भोगीची तयारी चालू आहे माझी, भाजी करायची. हे बघा आता क्लीन करून ठेवलेलं आहे. हे बघा इथं सगळं क्लीन करून मला मोकळं करून दिलेलं आहे. आता माझं काम आहे भाजी करायचं. तर चला आता भाजी करते मग तुम्हाला दाखवते. कसं झालं, पूजा केलेलं एकदम छान दिसले आल्या आल्या. बाहेरचं सगळं आवरून आल्याशिवाय मला आत लागता येत नाही. बाहेरचं सगळं आवरून आले आणि एकदम छान केले बघा. किती मस्त झालेले देवपूजा. मला इतकं आवडलं तर म्हणलं आधी तुम्हाला दाखवूया. कामातनं राहून गेलं का नाही मग होत नाही. तर हे बघा खणाची तयारी पण केलेली आहे. हे बघा काकांनी आणून ठेवलं आहे. आता मला खण पुजायचं आहे आणि मला असं पाणी आणि लागल्याला आवडत नाही. त्यामुळे मी ना लगेच आजच्या साथ मला असं डाग आवडत नाही बिलकुल. मला दिसलं ना तर मला लगेच असं पुसू वाटतं. तर आता खण पुजून मग तुम्हाला दाखवायची सगळं व्यवस्थित. हां खण पुजून मग व्यवस्थित सगळं दाखवते तुम्हाला. बोरंही सगळे घेणार आधी, भोगीची आपली तयारी करते आणि मग इकडं व्यवस्थित खण पुजून घेते. चुकून जर राहिलेला असला ना धूळ तर मग ते नको वाटतंय. तर चला आता दाखवली तुम्हाला पूजा कशी वाटत्या कमेंटमध्ये नक्की सांगत जावा काकूला. आणि असंच तुमच्या घरात पण प्रसन्न वातावरण होण्यासाठी आपण सकाळ उठून सगळं करून आणि देवपूजा करून मग सुरुवात केली ना तर आणि जरा दिवस चांगला जातो सगळ्याचाच. कसं असतंय, चटणी भाकरी खावा पण जगायसाठी आपल्याला सकाळचं सूर्यनमस्कार आणि देवाची प्रार्थना, आपलं देवाची पूजा केली की मुलांना पण सवय लागते. त्यामुळं आधी आपण जे जे आपल्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे ते लक्षात ठेवून राहायचं आणि करायचं. तर चला आता जाते. आणि तुम्हाला सांगते कसं असतंय, आपल्या आईवडिलांनी जे शिकवलेलं असतंय, आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्या जशा जमेल तशा साधं सिंपल असू द्या. माझं कसं असतंय, मी जास्त मोठेपणात जात नाही. मला जसं जमेल ना तसं मी सण साजरा करते, पण थोडक्यात करते. कसं तर आपल्याला गरिबांना पण आपण काहीतरी चांगलं दाखवायचं आहे आणि चांगलं त्यांनी पण केलं पाहिजे साध्या सिंपलमध्ये. जास्त न पैसे खर्चता का नाही आपण सण साजरा केला पाहिजे. आपल्याला कर्ज पण झालं नाही पाहिजे. आपण मोठ्यांचं बघून करायला गेलं तर आपल्याला कर्ज होणार आणि आपण ते करायचं नाही. देवाचा आशीर्वाद घ्यायचा, साधी सिंपल जेवढं होईल तेवढं पूजापाठ करणे, चालीरीती करणे आणि सुखी समाधानाने जगून दाखवणे. तर चला तर बघा आता ही पण फोडणीला कांद्याची पात चिरून ठेवली आणि इकडं बीट. तर बीट मी का घालते तुम्हाला सांगते. आपली चटणीचा जर कलर फिक्का असला ना, म्हणजे पिवळट असला ना तर मग आमटीला कट येत नाही आणि लाल भडक कट येत नाही, तरी येत नाही. त्यामुळं मी बीट घालते आणि बीट घातले की एकदम लाल लाल भडक आमटी एकदम मस्त दिसते, म्हणून बीट घालायचं. तर चला आता हे मसाला सगळा रेडी आहे माझा. आता मी ह्या मसाल्याला वाटणार आहे आणि ह्या मसाल्याला तेलात टाकणार. तर चला आता मला फ्लावर निवडायचा. आता शेंगदाणा निवडून ठेवलं आहे बघा. तर शेंगदाणा निवडून ठेवलेला आहे. हां काय बनवायचं आहे हे शेंगदाणा हे वाला. हां हे निवडून ते आत्ता निवडून ठेवले शेंगदाणा. आता ह्याला कपडा झाकून ठेवा नाही तर फ्रीजमध्ये ठेवा, आपल्याला फटाफट सगळं घावणार. तर चला आता
तुम्ही पण बीट टाकून बघा किती छान लाल लाल भडक आमटी होते. आणि चुकून काय होतं कधी कधी हळद जादा पडते आपल्या संग, त्यावेळेला पण ना आपल्याला बीटचा जर बीट असला तर त्याचा वापर करायचा. एकदम मस्त लाल भडक आमटी होत्या, भाजी होत्या. सुकी भाजी जर असली ना तरी लाल भडक होत्या. हे सगळं फ्रीजमध्ये निवडून मी जरा 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 सगळं ठेवलं होतं. 2 दिवस झालं चालूच आहे माझी धावपळ. निवडत्या एक निवडलं की पॅकिंग करून आणून ठेवते. मग हे निवडलं, मग हे निवडलं, आत्ता हे निवडलं. आता अजून शेंगदाणं राहिलं आहे, फ्लावर राहिलं आहे. हे सगळं स्वच्छ केसरळी काढून, जे बाजू खराब असते ते काढून व्यवस्थित स्वच्छ करून चिरून आणून ठेवलं आहे. वांगी कशी करायच्या वेळेला चिरून करायचं, म्हणजे कसं ते खराब होते, काळे पडते, तुम्हाला माहीतच आहे. चला आता जाऊया. आता सगळं पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते. तर चला आता तुम्हाला दाखवलं आहे बोगीला मी काय काय घालते. आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा तुम्ही काय घालता. तर राळ्याचं तांदूळ पण मी थोडंसं आणलं आहे. पोरं खात नाहीत, फक्त आपलं भाकरीला थोडंसं एक घास खावं म्हणून थोडंसं करायचं. आणि देणे घेण्याचं कसं होतं आहे, सगळेजण आम्ही तेच, सगळ्यांच्या घरी तीच असते. त्यामुळं काय तेवढा टाईम पण नसते वाटायचा आणि तेवढ्या करायचं गुण होत नाही. मग आपलं जेवढं आहे तेवढं आपल्या घरात करायचं सण साजरा आणि मोकळं व्हायचं सण साजरा करून. तर तुम्ही काय काय घालता नक्की सांगा मला कमेंटमध्ये. कापूची पद्धत कशी वाटली, तयारी करायची ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज बघा भोगीची तयारी. हे बघा मसाल्याची तयारी झालेली आहे सगळी, फक्त आता वाटायचं राहिलं आहे. आणि इकडं बघा जे उशीरनं चिरायचं असते ते चिरलेलं नाही आहे. जे लवकर निवडून ठेवायचं असते ते सगळं निवडून कॅरीबॅगमध्ये ओके करून ठेवलेलं आहे. हे बघा इथं राळ्याचं तांदूळ पण आत्ता निवडून ठेवलं. शेंगदाणं एका साईडला ठेवलं ना सगळं, मग सकाळी गावतं आहे. हे आपली कांद्याची पात आणि इकडं कोबी, बटाटा, फ्लावर हे असं मी माझ्या आपल्या भोगीच्या भाजीत घालत असत्या. तर तुम्ही काय काय घालता कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आहे वाटाणा आणि घेवडा मिक्स आहे. पोरं काय करतात जास्त राहिली ना खात नाहीत, मग त्यामुळं म्हणलं आपलं भोगीचा दिवस तेवढा पार पडला तरी बास आहे. तर त्यासाठी बघा मसाला का वाटायचा, तर आपल्याला रस्सा भाजी पण आपल्याला भोगीची मिक्स भाजी जी असते ना त्याचा रस्सा पण करता येते. त्यामुळं हे मसाला वाटून घेणार. हे बघा कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता ताजा ताजा काढून आणायचा झाडाचा फोडणीला. कोथिंबीरचे देठ, लसूण, जिरं, तीळ, खोबरं आणि आलं. तर असं माझं मसाला असते कायमच. रस्सा पण चांगला लागतो आणि सुकी भाजी पण चांगली लागते जर असा मसाला आपण वाटून टाकला तर. आणि हे आता थोड्याशेनं चिरून ठेवते. कोबी स्वच्छ चिरून धुवून चिरून ठेवलेला आहे. बटाटा आणि टमाटर आणि वांगं फोडणीच्या आधी आपलं चिरून घ्यायचं. हे 3 बटाटा, वांगा आणि टमाटर फोडणीच्या आधी चिरायचं. आणि हे सगळं आता रात्रीच मी धुवून एका पातेल्यात घालून व्यवस्थित झाकून ठेवणार. हे जे आहे ना आपलं घेवडा आहे बाकीचं, आणि हे जे आहे ते उद्या हे धुवून ठेवलेलं आहे. हे फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवायसाठी मी घेऊन आलते. फ्लावर तेवढा निवडायचा आणि अजून काय राहिले का बघायचं. तर काय तुम्ही काय घालता. आणि माझं तर ही पद्धत आहे, माझी कायमची हीच पद्धत आहे, मी हीच टाकते. म्हणजे पोरं काय करतात जादा एक्स्ट्रा काय नवीन काय घातलं ना पोरांना आवडत नाही. पोरं काय म्हणतात, पोरांना आवडतच नाही. पोरं काय म्हणतात मम्मी तू जे घालताना कायम तेच घालत जा. तर माझं ही अशी तयारीच केलेली आहे आणि म्हणलं तुम्हाला दाखवा, नवीन काय करत नका जाऊ. तर बघा भोगीची तयारी झालेली आहे माझी. हे बघा भोगीचा मसाला, भोगीच्या भाजीचा इथं वाटलेला मसाला आहे. हे बघा हे वाटलेला मसाला आहे. इथं सगळं तेलात टाकायचं साहित्य आहे. हे बघा तेलात भाजायचं आहे. आणि आता दाखवते हे भाज्या आहेत त्या. हे बघा या भाज्या वाफवल्यात सगळ्या. तर का वाफवल्यात, थोडंसंच पाणी घालायचं, एक वाटीभर पाणी घातलं का नाही भाज्या वाफून निघते त्या. तर आपल्याला सुकी भाजी करायची असेल तर लवकर
वाफवलेल्या असल्यामुळे लवकर शिजतील, लवकर खायला मिळते. आणि आमटी जर करायची असली तर आमटी पण लवकर शिजून खायला मिळते. त्यासाठी माझा आयडिया असा असतोय. तुमचा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता ह्या सगळा हे जे मसाला आहे ना, आता हे वल्ला मसाला भरला की टमाटर टाकून घेणार. टमाटर टाकल्यानंतर मग हे राहिलेला मसाला टाकणार. तर चटणी मी तेलात नाही टाकत. ठसका उठला ना, सगळा घरभर ठसका होतोय. तीळ टाकणार, टमाटर टाकणार आणि त्यानंतर नमक टाकायचं आणि ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि चांगल्या एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर चटणी आणि हिंग टाकायचे अजून एकदा, हे राहिलेला मसाला. मग चांगलं सगळं टाकून घ्यायचं, वाफू द्यायचं 1-5 मिनटं. त्यानंतर सुकी भाजीचं वेगळं काढायचं आणि रस्याला फोडणी द्यायची. बरं अशी काय करते तुम्हाला सांगते. ठेवणे मी अशी काय करते तुम्हाला सांगते की आपल्याला ते घ्यायचं काम असते पण पसारा लय होतोय. त्यामुळे सगळं ओके करून घ्यायचं आणि मग करायचं. पसारा पण होत नाही, भाजी पण लवकर शिजून होऊन जाते. कारण की दोन्ही भाजीचा मसाला एकदाच भाजायचा. मग थोडासा मसाला काढायचा रस्स्याला, नाहीतर मग भाजीला. मग एका साईडला रस्सा करायचा आणि एका साईडला सुकी भाजी करायची. चला तर बघा मस्तपैकी गोबीची भाजी खायला या. चला आता नंतर दाखवते. खण पोचते 2 मिनिटात. थांब झाली आता सगळी तयार झालेली. त्या आमटी जरा बारीक करतो तू जाईल तरी सगळी. गाईज आता 5 वाजून गेल्या त्या आणि माझं आता चला तुम्हाला बाहेर काय चाललंय हे बघा. जरा बारीक करा तुमच्या पुरतं 2 मिनिटं. हे बघा हे असं आहे. काका तुम्ही म्हणता का नाही, काका भोळे आहेत, आमचे काका भोळे आहेत. सगळ्याला ओरडतात बघा. तर काय तुम्हाला सांगते, एवढा कंटाळा आला ना गोबीची भाजी आणि सगळं आवरूच तर सगळेजण जेवूच तर एवढा कंटाळा आला आणि एवढं माझं हात दुखायला लागलं. मग म्हणलं आता थोडा आरामच करूया. तर वाजले किती बघा 5:30 वाजून गेले. आत्ता मी उठली आणि म्हणलं आता आवरूया आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा देते मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि विहानचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. हे बघा दिसत असेल तुम्हाला इकडं, हे बघा. तर एवढा कंटाळा आला ना, जे झोपून टाकलं. आत्ता उठली, आवरलं आणि म्हणलं चला आता तुमच्यासंग थोडं बोलूया. आज मी टेरिसवर पण गेले नाही. सकाळी पाणी तेवढं केलं, झाडांना पाणी घातलं आणि ड्रम भरला आणि म्हणलं चला आता जाऊया भोगीची तयारी करूया. भोगीची भाजी करायची म्हणलं तर भोगीची भाजीला व्यवस्थित सगळं जुळवून ठेवलेल्या भाज्या एकत्र करून घ्यायला लागते. त्या नाही घेतल्या तर काय होतंय, लक्षात राहत नाही, मग विसरून जाते. मग एखादी पुढे इकडं एखादी पुढे तिकडं ठेवली ना मग विसरून जाते. मग माझं कसं असते, मी एकाच जागेला सगळं ठेवते का, तर मला लक्षात राहत नाही इकडं तिकडं ठेवलेलं. तसं तर असतंय, पण काहीतरी व्याप असलं म्हणजे विसरून जातं माणूस. तर मग काय म्हणलं एका जागेला फ्रीजमध्ये गोळा करून ठेवलं ना, मसाला वाटून ठेवला. हे बघा आला बघा मुलाला आमच्या बाळाला ऐका हे बघा असं जीव घाबरायला लागतो. तर मग म्हणलं सकाळी पाणी तेवढं भरलं आणि पाणी सगळ्या झाडांना पटपट घातलं थोडं थोडं आणि म्हणलं चला आता जाऊया. कारण की भाजीची एवढी 2 दिवस झालं तयारी चालू आहे भोगीच्या भाजीची. तर मग आपल्याला करून पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. नाही म्हणणार काय तुम्ही, काकून फक्त भाज्या निवडलेल्या आणि जुळवून ठेवलेल्या दाखवल्या आणि भाजी केलेली दाखवली नाही कशी केल्या. पायरीवर आल्यामुळं ना मला जीव घाबरायला लागलाय, मला जीव घाबरतोय. तर मग मी काय केलं, चला म्हणलं आता आज तुम्हाला माझी पद्धत जी आहे ना ती दाखवते. तर माझी जी पद्धत आहे ना, मी साधी सिंपलच असते आणि मला जसं जमेल तसं मी शिकलेले आहे. मी काही कोणासंग म्हणजे माझ्या सासूकडून आईकडून त्यांचं काय बघून पण शिकले नाही. म्हणजे मी लहान असतानाच नांदायला आल्यामुळं ना आपला आपण शिकलेलं आहे. मला लागेल ताण चल मैदानात खेळायचं. हे बघा असं ध्यान ठेवायला लागतं. विहानला असं आला ना मग तिथं तार आहे मला इकडे आणि मारत देईल तुला इकडे. मग भाजी मग मी सासूकडून पण शिकली नाही, आईकडून पण शिकली नाही. माझं मीच 13 वर्षात लग्न करून दिलं आणि इकडं आली तसं आपलं काय काय भाज्या करायच्या, काय करायचं, कसं करायचं
आपलं हळूहळू शिकले आणि करत गेले. तर मग माझी जी पद्धत आहे ना ती पहिल्यापासून जशी आहे तशीच ठेवलेली असते. पोरं काय म्हणतात, मम्मी तू कायम जशी करते ना तशीच करत जा. मग जराशी जर बदल केला या भाजीत जरासं वेगळं काही टाकलं आणि चव वेगळे आले ना मग ते खात नाहीत पोरं. भरीत असू द्या, कढी असू द्या, वरण भात असू द्या, पोळीची आपली कटाच्या आमटी असू द्या, बाकीच्या भाज्या असू द्या रोजच्या, तर त्या सगळ्या त्यांना जशी लहानपणापासून चव आहे ना जिभेवर तशीच चव पाहिजे म्हणतात. मग आता भोगीची भाजी पण तसंच, जशी चव आहे तशीच पाहिजे म्हणतात. जरा असं जर बदल केला ना मला लगेच म्हणतात पोरं की मम्मी आज का तू बदलल्या, तुझी जशी चव आहे तशीच आम्हाला पाहिजे आहे. जशी तू चवदार करती पहिल्यापासून तीच चव आमच्या जिभेला सवय लागल्या त्या चवीची, आणि तशीच चव मला शेवटपर्यंत पाहिजे तुझ्या हातची. तर मग काय करायचं, जशी आहे तशीच मी करते, काहीच बदलत नाही. जसा म्हणजे मसाला कसा पहिल्यापासून वाटलेला आहे, कुटलेला आहे, काय काय मसाला घातलेला आहे ते सगळं जसंच्या तसं घालायला लागतं. तर तुमची पद्धत कशी आहे मला सांगा. तुम्ही म्हणणार काकू किती उशीर त्याच भाजीच्यावरच बोलायला लागल्यात. पण मला काय होतं सांगू का तुम्हाला, जास्त मला असं परफेक्ट बोलायला येत नाही. म्हणून मी साधा सिंपल माझे व्लॉग करत असत्या आणि माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगत असत्या. का या हात दुखायला लागला, आता कोपरा धरला असा हात दुखतोय माझा लई. तर काय होतं आहे, मला जसं जमेल तसं मी तुम्हाला साधं सिंपल माझ्या घरातलं माझं जी मी काय काय करते ते मी तुम्हाला दाखवत असत्या, सांगत असत्या. आणि मी पण कोणाचे एखाद्याचं जर व्लॉग असू द्या, कॉमेडी व्हिडिओ असू द्या, या आपलं काहीतरी छान छान गोष्टी शिकवलेल्या असू द्या, कहाणी असू द्या, ती सगळं म्हणजे मी पण बघत असते यूट्यूबवर. आणि त्यातलं आपलं चांगलं चांगल्या गोष्टी आपल्या शिकायच्या आणि आपल्या जीवनात उतरवायच्या. तर असं माझं चालू असते आणि तुम्ही पण तसंच करत जावा. छान वाटतं, म्हणजे असं शिकायला काही वेळ आणि वय लागत नाही आपल्याला. आपल्या कामातनं आपल्या जी वय आहे त्या वयाच्या ह्याच्यात आणि ज्या वेळेत ते सगळ्या गोष्टी शिकत राहायचं. असं म्हणाय नाही की आता आमचं वय आहे का शिकायचं, असं म्हणून नाही चालत. मला तर नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतं आणि मी शिकते पण. जर पोरांनी जरा आळसपणा केला ना तर मला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. मी आता हात दुखायला लागला आहे माझा, पण मी तुम्हाला बोलायला लागल्या तशीच. आज म्हणला हे बघा हळदी कुंकू आपलं गुलाल म्हणजे कसं आहे, एका बाईला असू द्या मुलीला असू द्या जसा साधा सिंपल असू द्या पण साज सिंगार केला म्हणजे कशी एकदम सुंदर दिसायला लागते. बाई असू द्या, मुलगी असू द्या, बहीण असू द्या, आई असू द्या, बायको असू द्या, तर तिला नटायला काही असा पैसे खर्चायला लागत नाही. फक्त जेवढं होईल तेवढं आपल्या साध्या सिंपल आपला जी चालरीत आहे त्या करत राहायच्या आणि तसं साधं सिंपल जपून ठेवायच्या. आपली भारतीय संस्कृती जपून ठेवायची. पण आज मी साडी घातली नाही, म्हणलं आता लई मला कंटाळा आला. सकाळी आवरलं, जे आवरून आराम चालू होता, माझा हात पण दुखायला लागला होता. मग काय केलं, पोरांना जरा हाताला इथं जरा चोळायला लावलं आणि कपडा बांधून ठेवते मी. तुम्ही बघत असाल माझ्या ह्या कोपऱ्याला, तर माझी जॉईंट पेन लई दुखतात. तर मी दोन्ही जॉईंट पेनला ना, दोन्ही हाताच्या कोपऱ्यांना ना अशी इथं रुमाल नाही तर टावेल काम झालं की मी बांधून ठेवत असते. म्हणजे मला जरा मालिश केल्यानं वाटतं. आणि सगळ्यांना पोरांना कुठं सर्व सांगायचं ना माझा हाताला जरा चोळून दे, या माझा खांदा दुखायला आला चोळून दे. त्यांची कामं करणार का ते आपल्याला ते टाईम काढणार. तर मी काय करते, जेवढं होईल तेवढं ना आपलं तेल लावायचं, जरा थोडंसं चोळून घ्यायचं आणि नाही झालं तर मग कपड्यानं हात बांधायचा. पण दवाखान्यात जावं वाटत नाही, तुम्हाला माहीतच आहे. म्हणून मी काय जास्त ध्यान देत बसत नाही. जास्त होईल तेवढं कामात राहायचं आणि कामातनंच आपल्या कंटाळा आला की आराम करायचा आणि उठून दुसऱ्या कामाला लागायचं. तर आता आज काय टेरिसवरचं मी काहीच करणार नाही. आज फक्त तुम्हाला बोलणार आणि थोड्याशी मी जाऊन आणि आराम करणार आहे. माझा एक खांदा लई दुखायला लागला आहे. मग काय करणार आहे, आराम आजच्या दिवस सगळा आरामच करणार आहे. आता झोपूस तर आरामच रात्री. हे बघा इथं दीदी आल्या आणि विहान आहे. तर चला आता ठेवते मी. आज माझा दिवस आता संध्याकाळचा दिवसभर काय म्हणजे काय झालं, 2-3 दिवस भोगीची तयारी, त्या कुठल्या शेंगा कुठलं काय हे ते आणायचं निवडायचं आणि व्यवस्थित ठेवण्यात माझं 3 दिवस गेलं. आणि मला कसं होतं आहे, मी कामातनं जरा जरा करते. तुम्ही म्हणताल काकू एवढं 3 दिवस कशाला लावायचं, एका दिवसात सगळं होतं आहे. पण मला नाही होत, माझे डोळे दुखतात, मला त्रास होतो जास्त. म्हणजे बारीक हे बघायला, साहित्य निवडायचं, तीळ असू द्या, राळेच तांदूळ असू द्या,
बाकीच आपल्या घेवड्याच्या ह्याच्यात पण आळ्या असतात त्या सगळं बघायला लागतं, घेवडा पावटा. तर सगळ्या गोष्टी मी जरा जरा टाईम मिळेल तसं करत जाते आणि निवडून कॅरीबॅगमध्ये पॅक करायचं, फ्रीजमध्ये सरकवायचं. असं सगळं थोडं थोडं करून पॅक करून ठेवून मग 2 दिवस करायचं. तिसऱ्या दिवशी सण साजरा करायचा आणि मग संध्याकाळी जरा निवांत राहायचं. तर चला आता जाऊया. इकडे आहे बघा व्हायचं हे व्हायचं बस आलं. आता अजय पण आला, हे बघा अजय पण आला. तर चला मला म्हणता आज भात खाऊ नको, भाजी भाकरी खा. मजा लावून चालते अशी भाकरी लागते चालतंय की तर लावायची काय अरे तुम्ही म्हणता देणार तू या काय जेवायला. हे बघा कुस्कर चाललंय, आम्हाला रस्सा लागतोय आमटीचा, नुसतं सुकं जात नाही. सुकं पण पाहिजे, सुकं नसलं चालेल पण रस्सा पहिला पाहिजे. मस्त काळा करायचं, मिक्स चुरून घ्यायचं भाकरी भात आणि मिक्स करून खायचं. आणि लिंबू, हा लिंबू तर पहिलं लागतं. हे बघा लिंबू या जेवायला. तुम्ही बसत नाही का?